श्रोते हो नमस्कार. महाराष्ट्र शासनाने लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेळबद्ध प्रशासनासाठी 150 दिवसांचा विशेष कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवला आहे. या कार्यक्रमात शासनाची धोरणात्मक दिशा आणि प्रशासनाची कार्यक्षम अंमलबजावणी या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. श्रोते हो, आज या कार्यक्रमाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री रोहन घुगे साहेब. सर नमस्कार. नमस्ते. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खूप धन्यवाद. सर, सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमामागील शासनाची नेमकी भूमिका आणि उद्दिष्ट काय आहेत? सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून प्रशासकीय सुधारणांचा 100 दिवसांचा कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिलाच. त्यामध्ये जवळपास 12,500 कार्यालय पूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झाले होते आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, SP कार्यालय आणि इतरही सर्व असे सगळ्याच विभागांची कार्यालय यामध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये एक बेस ठरवण्यात आला आणि त्याच्यावरतीच पुढे बिल्डअप करून हा 150 दिवसांचा प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांची जी प्रमुख उद्दिष्टे आहेत ते प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करून लोकांची जी काही कामं आहेत ती जलद गतीने कशी सोडवता येतील आणि ही सर्व करत असताना त्यामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल यासाठी म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सर, हा 150 दिवसांचा कार्यक्रम शासनाच्या कोणत्या तत्वावर आधारित आहे आणि सुशासनाच्या दृष्टीने हा कार्यक्रम कसा महत्त्वाचा आहे? या कार्यक्रमाची विविध पैलू आहेत आणि त्याच्यामध्ये हा विविध अंगी जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर शासनाचा किंवा प्रशासनाचा लोकांशी संपर्क येण्याची जी पहिली पायरी असते किंवा जो आरसा ज्याला म्हणता येईल किंवा जो दुवा म्हणता येईल ती असते आपल्या शासनाची वेबसाईट. तर प्रत्येक जिल्ह्याला वेबसाईट तयार करण्यासाठी याच्यामध्ये सांगण्यात आलं आणि ती वेबसाईट कशी असावी याचे निकष ठरवून देण्यात आले. त्यानंतर त्या निकषांवर आधारित आपण बाकीचं पण काम त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. जसं की ही जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये माहितीचं कंप्लीट डिस्क्लोजर असणं आवश्यक आहे, जेणेकरून जसं की RTI ॲक्टच्या अंतर्गत स्वयंघोषणा ज्या माहितीची करायची असते त्या सगळ्या ज्या माहिती आहे त्या या आता वेबसाईटवरती उपलब्ध आहेत आणि ही वेबसाईट इतकी सोपी आणि सुलभ असली पाहिजे की ती तात्काळ लोड पण झाली पाहिजे, कुठल्याही डिव्हाइसवरती चालली पाहिजे आणि त्यामध्ये भाषा बदलता आली पाहिजे. इंग्लिश असेल, मराठी असेल, या सगळ्या भाषांमध्ये ही वेबसाईट असली पाहिजे आणि जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांना देखील ही वेबसाईट ॲक्सेसिबल असली पाहिजे याचे पण निकष त्याच्यामध्ये टाकून देण्यात आले होते. आणि ही वेबसाईट अद्ययावत असली पाहिजे, याच्यामध्ये रोज किती नागरिक या वेबसाईटचा लाभ घेतात याचा काउंट आला पाहिजे. त्याच्यानंतर आपले जे सोशल मीडियाचे जे चॅनल्स आहेत ते देखील याच्यासोबत इंटिग्रेट केले पाहिजे. अशा प्रकारची अगदी सर्व माहितींनी युक्त अशी वेबसाईट तयार करण्याचा हा एक पहिला मुद्दा त्याच्यामध्ये होता. दुसरा मुद्दा त्यामध्ये असा होता, आता आपल्याला कल्पना असेलच की पूर्ण आपलं जे प्रशासन आहे ते आता जुन्या फायलींपासून ते E-ऑफिसवरती आता मूव्ह झालेलं आहे. तर E-ऑफिसचे जे निकष आहेत म्हणजे त्यामध्ये नस्ती निपटारा करण्यासाठी किती दिवस लागतात, त्यानंतर त्या नस्तींचा प्रॉपर निपटारा होतो आहे की नाही, या सगळ्या निकषांवरती देखील त्यामध्ये मूल्यमापन केलं गेलेलं आहे. त्यानंतर नागरिकांची जे आपल्या समस्या असतात ज्याला आपण पब्लिक ग्रीव्हन्सेस म्हणतो, ते ग्रीव्हन्सेस मांडण्यासाठी म्हणून जे आपले सरकार ग्रीव्हन्स पोर्टल आहे त्यामध्ये देखील ग्रीव्हन्सेस किती तात्काळ त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली जाते आणि त्यांचं निराकरण केलं जातं, हा देखील त्याच्यामध्ये एक पडताळणीचा मुद्दा होता. त्यानंतर हे काम करत असताना आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार महत्त्वाची सगळ्याच क्षेत्रांमध्ये झालेली आहे. तर गव्हर्नमेंटमध्ये देखील किंवा शासनाच्या आणि प्रशासनाच्या सगळ्या योजनांमध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकाधिक लोकाभिमुख प्रशासन जे जलद गतीनं आणि पारदर्शकतेने ह्या सगळ्या सुविधा पुरवतं, ह्यासाठी देखील मूल्यमापन त्यामध्ये करण्यात आलं. त्यासोबतच व्हॉट्सॲपचा जो चॅटबॉट आहे, जे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी थोरा मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यंत आता सगळेच जण व्हॉट्सॲपचा अगदी खूप चांगल्या पद्धतीनं वापर करत आहेत. तर त्याला प्रशासनाशी जोडून देऊन प्रशासनाच्या ज्या सुविधा आहेत आणि प्रशासनाचं जे ग्रीव्हन्स रिड्रेसल आहे ते देखील या व्हॉट्सॲपवरती आणण्यासाठी तो एक मुद्दा यामध्ये होता. त्यासोबतच आता GISचं तंत्रज्ञान असेल आणि इतरही जे अद्ययावत तंत्रज्ञान आहेत त्या सगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून आपण लोकांचं जीवनमान शासनाच्या वतीनं कसं सुकर करतो याचं देखील मूल्यांकन त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. असा हा विविधांगी जो कार्यक्रम होता. त्यामध्ये शेवटी हे सगळं करून काय अपेक्षिलं चाललं आहे, तर शासनाच्या सर्व योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, प्रशासन दैनंदिन कामकाजामध्ये लोकाभिमुख व्हावं आणि हे लोकाभिमुखतेसोबतच गती त्यामध्ये असावी आणि पारदर्शकता देखील असावी
पोचावी, हाच या सगळ्या पूर्ण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. सर, जिल्हाधिकारी म्हणून हा कार्यक्रम राबवताना जिल्हा प्रशासनाची नेमकी भूमिका कशी असते? प्रत्येक जिल्हा हा वेगळा असतो. मी यापूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये काम केलं आणि आता जळगावमध्ये जॉईन करून मला 3 महिने झालेले आहेत. तर आल्याच्या नंतर आपल्याला जिल्हा समजून घ्यावा लागतो, लोकांची प्रॉब्लेम समजून घ्यावी लागतात आणि त्या पद्धतीनं त्या क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या सुधारणा करण्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्याप्रमाणे जळगावमध्ये आल्याच्या नंतर जळगावमध्ये लोकांचा प्रशासनावरती बराच अवलंबित्व आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हे काम करत असताना प्रशासन देखील लोकाभिमुख कसं होईल, लोकांसोबत काम करत असताना त्यांच्यामधला दुवा बनून आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत किती चांगल्या पद्धतीनं पोहोचवता येतील यासाठी म्हणून प्रयत्न करण्यात आले. आणि दैनंदिन कामकाज करत असताना जसं की ई-ऑफिसचा वापर असेल त्याच्यामध्ये 99.5% आपलं ते आउटपुट आहे. म्हणजे आपल्याकडे आलेली नसती ही तात्काळ वेळेमध्ये निर्गमित करण्याचं हे आपलं पर्सेंटेज आहे. त्यासोबतच आपण नागरिकांची फीडबॅक देखील घेतो आणि नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या तात्काळ निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. सर, शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करताना प्रशासनाला कोणती आव्हाने येतात आणि त्यावर कशी उपाययोजना केली जाते? शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक आव्हान असतं की कमी वेळेमध्ये लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना याच्यामध्ये आपल्याला सामावून घ्यायचं असतं. एकही पात्र लाभार्थी सुटला नाही पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देणं आवश्यक असतं. आणि शासनाचे सर्व प्रोग्राम हे सर्वांसाठी असतात, म्हणजे त्याच्यातून कोणीही एक्सक्लूड केला जात नाही असं शासनाचं धोरण असतं. मग त्यासाठी इतक्या कमी वेळामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त प्रभावीपणे ही पूर्ण जी योजना आहे ती लोकांपर्यंत कशी देता येईल याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक असतं. आणि हे करत असताना लोकांपर्यंत पोहोचत असताना बऱ्याच सगळ्या डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून हे आपल्याला करणं आवश्यक असतं. तेव्हा ह्या सगळ्या डिपार्टमेंटसोबतचं जे कॉर्डिनेशन आहे ते फार इम्पॉर्टंट असतं. आणि ते करत असताना आपल्याला दैनंदिन बैठका घेणे, लोकांना वेळ देणे, लोकांकडून पूर्ण त्यांच्या तक्रारी जाणून घेणे, समजून घेणे आणि त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करणे हा दृष्टिकोन समोर ठेवला जातो. अडचणींचा विचार केल्यास वेळ कमी असतो आणि कमी वेळामध्ये आपल्याला सगळ्यांच्या अडचणी ऐकून घेऊन प्रत्येकाचं समाधान करणं फार आवश्यक असतं. आणि हे करत असताना आपण दिलेली एखादी सूचना ह्या सगळ्या विभागांमार्फत वेळेमध्ये फॉलो होते की नाही याच्यासाठी त्यांचा मागोवा घेत राहणं आणि जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा मागोवा घेऊन ते काम वेळेमध्ये पूर्ण करणं आणि लोकांना चांगल्या सगळ्या सुविधा देणं हे या मागचं तत्व असतं. हे करत असताना बऱ्याच वेळेस काही ठिकाणी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. याचंच एक उदाहरण द्यायचं झाल्यास आता आपल्याकडे फेरफार जेव्हा करायचा असतो त्यामध्ये सुनावणी दिली जाते. मंडळ अधिकारी स्तरावरती ही सुनावणी असते, परंतु बऱ्याच वेळेस आपले जे पक्षकार असतात हे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. त्यांचे घरगुती प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा ते इतर कुठल्या ठिकाणी गेलेले असू शकतात, त्यामुळे त्यांना उपस्थित राहायला अडचण येते. तर आम्ही सगळ्यांसाठी आता QR कोडची एक सिस्टीम तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर ती मीटिंग जी असते, जी सुनावणी असते ती ऑनलाईन घेण्यात येईल आणि त्या सुनावणीच्या माध्यमातून आपला कुठलाही जो प्रॉब्लेम असेल किंवा फेरफार असेल ते आपल्याला ऑनलाईन सुनावणीच्या माध्यमातून कुठूनही अटेंड करून त्याला पूर्णत्वास नेता येईल. अशी एक सिस्टीम आपण ह्या 150 दिवसांच्या कार्यकाळामध्ये आपण तयार केलेली आहे. त्यानंतर नस्त्यांचे टप्पे कमी करणे, नस्त्यांचा प्रवास कमी करणे जेणेकरून जलद निपटारा होऊन लोकांना वेळेवरती सुविधा या प्राप्त झाल्या पाहिजे. याच्यासाठी आपण आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेवढ्या नस्त्या तयार होतात त्या सगळ्या नस्त्यांची पडताळणी करून त्यांचे टप्पे कमी करून आता प्रत्येक नस्ती ही जास्तीत जास्त 3 किंवा 4 टप्प्यांमध्येच आपण निकाली काढतो. यापूर्वी ते टप्प्यांचं प्रमाण 6, 7 काही प्रकरणांमध्ये 8 टप्प्यांवरती पण होतं. ते आता कमी करून आपण 3 ते 4 टप्प्यांवरती आणलेलं आहे जेणेकरून दप्तर दिरंगाई कुठेही होणार नाही आणि नागरिकांना सेवा ही वेळेत दिली जाईल. सर, समाजामध्ये दुर्बल घटक असतात, त्या दुर्बल घटकामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी कोणत्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष कोणते लाभ मिळालेले आहेत? ज्येष्ठ नागरिक, दुर्बल घटक यांच्यासाठी बरेचसे योजना शासनाच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते संजय गांधी योजनेचं आहे. त्यानंतर आपली PDSची जी योजना आहे ज्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आपण राशन त्यांना महिन्याचं देतो. त्यासोबतच आत्ताच 2 दिवसापूर्वीच आपण अंमळनेर असेल, चोपडा असेल आणि इतरही सर्व तालुक्यांमध्ये एक कार्यक्रम घेतला होता. प्रधानमंत्री वयोश्री योजनेचा आपला कॅम्प खूप सक्सेसफुल झाला आहे जिथे प्रत्येक जिल्ह्याला 5,000चं याच्यामध्ये टार्गेट देण्यात आलं होतं. आपल्या जिल्ह्यातून आपण 7,000 लाभार्थ्यांना याचा लाभ दिलेला आहे. अशा प्रकारच्या बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या आपण ह्या दुर्बल घटकांसाठी म्हणता येईल किंवा ज्यांना शासनाची आणखी आधाराची गरज आहे अशा घटकांसाठी म्हणून आपण ह्या योजना राबवत आहोत.
या योजना अगदी चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी आपल्याला ह्या घटकातील लोकांना आपल्या प्रशासनापर्यंत पोहोचताना कुठलीही अडचण येऊ नये याच्यासाठी म्हणून आपण आपली जी सेतू सुविधा केंद्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील आणि इव्हन आपल्या शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांसाठी म्हणून व्हॉट्सॲपचा एक चॅटबॉट आपण देखील तयार केलेला आहे आणि सेवादूत हा उपक्रम आपण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीला जर आपल्याकडे येणं शक्य होत नसेल तर ते आपल्या मोबाईलवरतीच ॲपच्या माध्यमातून अपॉइंटमेंट बुक करू शकतात. त्याच्यामध्ये VLEs जे असतात, आपले विलेज लेवल एंटरप्रेनर जे आपले सेतू सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालवतात, ते त्या वेळेमध्ये त्या नागरिकांच्या घरी जातील आणि त्यांची जी डॉक्युमेंट्स आहेत, दस्तावेज असतील, ते स्कॅन करून अपलोड केले जातील आणि तयार केलेलं जे सर्टिफिकेट आहे ते देखील त्यांना घरपोच दिलं जाईल. आपण ही जी सेवादूतची प्रणाली आहे ती आपण लागू केल्यापासून त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे आणि बऱ्याच दिव्यांग व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण घरबसल्या हे सर्टिफिकेट्स देऊ शकलो आहे. सर, ग्रामीण भागात अशी कोणती विशेष योजना आहे का या 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये? ग्रामीण भागातल्या लोकांचं जास्तीत जास्त कुठल्या गोष्टींचं प्रशासनाशी जास्त काम पडतं तर एक आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यानंतर आता सुनावण्याचं तुम्हाला उदाहरण दिलं, फेरफारचं फार काम पडत असतं आणि अशा प्रकारची जी सगळी प्रणाली आहे ती आता आपण पूर्ण रिव्हॅम्प करून यासाठी जास्तीत जास्त पारदर्शकतेने आणि गतिमानतेने ही सगळ्या सुविधा कशा दिल्या जातील ह्याचा आपण उहापोह याच्यामध्ये 150 दिवसांमध्ये केलेला आहे. त्यासोबतच आपली जी पाणंद रस्त्यांची जी योजना आहे त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती आपण प्लॅनिंग करत आहोत. ही सगळी रस्ते जे आहेत त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे, त्यांचं डिजिटायझेशन करण्यात आलेलं आहे आणि GISच्या माध्यमातून या सगळ्यांचं आपण मॅपिंग देखील करत आहोत आणि पुढील काळामध्ये देखील याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती काम करून ह्या सगळ्या पाणंद रस्त्यांची जी आहे ती एकतर बांधणी असेल किंवा दुरुस्ती असेल, या दोन्ही गोष्टी करून आपल्या ग्रामीण भागातील लोकांची जी जास्तीत जास्त मागणी असते ती आपण पूर्ण करण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न करत. सर, 150 दिवसांचा हा जो काही कार्यक्रम होता, हा कार्यक्रम आता संपन्न झाला. सर, या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत अशी एखादी ठळक कामगिरी किंवा जिल्ह्यातील एखादं यशस्वी उदाहरण तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगाल का? अशी बरीच उदाहरणं सांगता येतील, पण वेळेअभावी मी 2 उदाहरणांचा याच्यामध्ये उल्लेख करतो. आत्ताच मी जो आपल्याला सेवादूत उपक्रम सांगितला, हा उपक्रम लोकांना घरबसल्या सगळी शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आपण देतो. आपण महसूल विभागामार्फत 19 प्रकारचे जे दाखले आहेत ते आपण लोकांना देतो आहे आणि आता आपण बाकी पण डिपार्टमेंटच्या ज्या सगळ्या सुविधा आहेत जे आपले सरकार पोर्टलमार्फत देण्यात येतात. उदाहरणार्थ आता जरी आपण आपले सरकार पोर्टलवरती जर बघितलं तर 80 विभागांच्या जवळपास 586 प्रकारच्या ज्या सुविधा आहेत हे या पोर्टलमार्फत दिल्या जातात. त्या सगळ्या सुविधा आपण घरपोच देण्यासाठी सेवादूतचा उपक्रम आपण यामध्ये आणलेला आहे. त्याबरोबरच आपण GIS या तंत्रज्ञानाचा वापर करून बऱ्याचशा ज्या आपल्या सुविधा आहेत त्या आपण आता ऑनलाईन कशा प्रकारे देता येतील त्याबाबतचा प्रयत्न करतो आहे. काही सर्वेक्षणं जे असतात ते आपण ऑनलाईन करतो आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे विकास कामांसाठी वाळू लागत असते तर त्या वाळूच्या सँडचे घाट असतात त्याचं आयडेंटिफिकेशन आधी आपण पूर्वी पायी जाऊन तिथे जाऊन बघून करत होतो, परंतु आता GISच्या माध्यमातून आपल्याला बसल्या ठिकाणी हे आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येतं. GISच्या माध्यमातून करत असलेली आणखी एक प्रभावी गोष्ट म्हणजे आपल्या इथे इरिगेशन मोठ्या प्रमाणावरती होतं. इरिगेशन करत असताना पाण्याचा उपसा जो होतो, ग्राउंड वॉटरचा जो उपसा होतो त्याचं पुनर्भरण फार करणं आवश्यक आहे, कारण ते जर वेळेमध्ये नाही झालं तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या सिंचनच्या सुविधा शाश्वत पद्धतीनं पुरवठा करत असताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्यासाठी पूर्ण GISचे जे लेयर्स आहेत आपण म्हणजे ग्राउंड वॉटरचा लेअर असेल, आपल्या सॉईलच्या क्वालिटीचा लेअर असेल, ॲक्विफर्सचा लेअर असेल आणि इतर फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर स्ट्रीमचं जे मॅपिंग असेल हे पूर्ण मॅपिंग करून आपल्याला कुठली उपाययोजना केल्याच्या नंतर ह्या सगळ्या पाण्याचं जे उपसा केलेलं आहे त्याचं पुनर्भरण करण्यासाठीच्या ज्या सगळ्या योजना आहेत म्हणजे रिचार्जचे स्ट्रक्चर्स असतील, चेक डॅम्स असतील, CCT असतील, या सगळ्यांची प्लॅनिंग जी आहे ते आपण ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून करत आहोत. आणि त्याबरोबरच आपण लँड ॲक्विजिशन म्हणजे आपल्या इथे मोठमोठे रेल्वे प्रोजेक्ट्स येत आहेत, आपल्याकडे MIDCचं लँड ॲक्विजिशन आहे, आपल्याकडे सिंचनाच्या मोठ्या प्रकल्पांचं लँड ॲक्विजिशन आहे, त्यासोबतच आपल्याकडे रस्त्यांचं लँड ॲक्विजिशन आहे. याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन करत असताना यामध्ये आपल्याला सॅटेलाईट इमेजरीचा वापर करून आणि KML आणि GIS या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बसल्या बसल्या देखील या पूर्ण जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचं प्लॅनिंग आपण आपल्याला फील्डवरती न जाता देखील हे करता येईल आणि त्याच्यानंतर हे पूर्ण प्लॅनिंग केल्याच्या नंतर मग फील्डवरती जाऊन आपल्याला या सगळ्या गोष्टींचं जे सुरळीत करणे असेल या पूर्ण लँड ॲक्विजिशन आणि त्यांचं मोजमाप जे जॉईंट मेजरमेंट जे आहे
ते स्थळ पाहणीच्या माध्यमातून आपण त्यानंतर करून कमी वेळेमध्ये हे पूर्ण प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यासाठी आपण उपाययोजना या 150 दिवसांमध्ये केलेल्या आहेत. सर, सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना असा समज झालेला असतो की त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात सरकारी कार्यालयामध्ये. त्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण होत नाही. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून नागरिकांना काय संदेश द्याल? आपण आता अशा प्रकारची प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्यामध्ये नागरिकांना कधी आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये येण्याची गरजच पडू नये. जसं की पूर्वी आधी बँकमध्ये रांगा लागलेल्या आपण बघितलेल्या असेल. मला आता आठवत देखील नाही की मी आता परत बँकमध्ये कधी गेलेलो आहे. कारण आता सगळी बँक ही आपल्याला आपल्या मोबाईलच्या ॲप्समध्ये कंप्लीट त्याची पूर्ण प्रोसिजर अकाउंट काढण्यापासून असेल, आता पासबुकची देखील गरज राहिलेली नाही. सगळं डिजिटाईज पद्धतीनं कुठलंही पेमेंट असेल, कुठलंही ट्रान्सफर असेल आपण करू शकतो. अशाच प्रकारची पूर्ण प्रणाली आपण शासकीय कार्यालयांमध्ये तयार करण्याचा आपला मानस आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही दाखल्यांसाठी आपल्याला शासकीय कार्यालयांना व्हिजिट करण्याची आवश्यकता राहणार नाही. अशा प्रकारचं आपण एक सिस्टीम तयार करत आहोत आणि ई ऑफिसच्या माध्यमातून कुठलीही नसती, कुठलाही नागरिकांचं कुठलाही प्रकल्प असेल, त्यांची कुठलाही स्वतःचं ॲप्लिकेशन असेल, या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट ट्रॅक करत जाऊन नागरिकांना घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या सुविधा देण्यासाठी म्हणून ग्रीव्हन्स रिड्रेसल तसेच त्यांच्या प्रमाणपत्रांचे निराकरण करण्यासाठी आपण सेतू सुविधांचं डिजिटायझेशन असेल आणि आपल्या कार्यालयांचं डिजिटायझेशन असेल, हे करण्याचा आपला मानस आहे. त्याच्यामध्ये आपल्या कार्यालयाचं कंप्लीट डिजिटायझेशन आता झालेलं आहे आणि सेतू सुविधा केंद्रांचं देखील डिजिटायझेशन आपण करत आहोत. ह्या 150 दिवसांच्याच माध्यमातून हा जो ग्राउंड आपण तयार करत आहोत, जो बेस आपण तयार करत आहोत, त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या सुविधा नागरिकांना घरबसल्या प्रोव्हाइड करण्याचा आपला मानस आहे आणि तो लवकरच आपला अस्तित्वात देखील येतोय. महाराष्ट्र शासनाचा 150 दिवसांच्या कार्यक्रमाविषयी सर आपण आमच्या श्रोत्यांना सविस्तर आणि मार्गदर्शक माहिती दिली. याबद्दल मी आकाशवाणी जळगाव केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. महाराष्ट्र शासनाने लोकाभिमुख